शेतकरी मित्रांनो, या शेतामध्ये बाजरी पिकाची हार्वेस्टिंग झाल्यानंतर कान्याकोपऱ्याला बऱ्याचशा प्रमाणामध्ये आपल्याला गवत पाहावयास मिळालं. बाजारामध्ये किती पण प्रकारचं तणनाशक येऊ द्या, पण गवत काही जायचं नाव घेत नाही. तर आपण या बाजरीच्या पिकावरती तणनाशक पूर्वी मारलं होतं. पण काही कालावधी संपल्यानंतर नव्याने परत गवत आलेलं दिसलं आपल्याला. तर तुम्ही बघा, कान्याकोपऱ्याला बऱ्याचशा प्रमाणामध्ये आपल्याला गवत होतं. मग आपण हे गवत मस्तपैकी सगळं काढून घेतलंय. शेत निर्मळ स्वच्छ करून घेतलंय, की जेणेकरून आपल्याला संध्याकाळी रोटरी मारायची या शेतामध्ये. आणि गवत, काडा, कचरा वगैरे जर शेतामध्ये असला तर आपल्याला वावराची शेताची जी मशागत करायची ती व्यवस्थित करता येत नाही. त्यासाठी आपण काल सकाळपासून तर आत्तापर्यंत हे पूर्ण कडेकडेला जिथं-जिथं गवत होतं, तर बऱ्याचशा प्रमाणामध्ये भरपूर प्रमाणामध्ये असं हे गवत निघालेलं आहे. ते आपण सर्व काढून घेतलंय. संध्याकाळी आपण या शेतामध्ये रोटरी मारतोय, की जेणेकरून गवत काढल्यानंतर आपण जे रोटरी मारणार आहे, तर अगदी व्यवस्थितपणे रोटरी आपल्याला इथं बसणार आहे. आणि आपल्याला भविष्यामध्ये जे इथं पिकं घ्यायची या शेतामध्ये, तर त्याला वावर निर्मळ केल्यानंतर आणि आपण वावराची जी मशागत पूर्ण व्यवस्थित केल्यानंतर आपल्याला येणाऱ्या कालावधीमध्ये आपण जे याच्यामध्ये पीक घेणार आहे, ते आपल्याला एकदम व्यवस्थित क्वालिटी, क्वांटिटी मिळेल. म्हणून शेताची पूर्ण मशागत आपल्याला आधी व्यवस्थित करून घ्यायची आहे. म्हणून त्यासाठी आपण कालपासून पूर्ण शेताची व्यवस्थित मशागत करून घेतली. आज संध्याकाळी आपण या शेतामध्ये रोटरी मारू. उद्या या शेतामध्ये आपण पाळी पाडू आणि येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये या शेतामध्ये आपण लगेच कांद्याची लागवड करणार आहोत. धन्यवाद.